हरिओम. माझं नाव किमया विराज दलाल, उपासना केंद्र भिवंडी. हा माझा अनुभव आहे जेव्हा मी सीएचा अभ्यास करत होते. मी बापूंकडे खूप लहानपणापासून येते, म्हणजे मी अगदी शाळेमध्ये पहिली दुसरीला होती तेव्हापासून मी आईसोबत उपासनासाठी यायची. पण तेव्हा बापू फक्त इतका माहिती होता की अभ्यास केल्यानंतर परीक्षेच्या आधी त्याला सांगून जायचं की माझा अभ्यास झालाय तर तू मला चांगले मार्क दे आणि मी पास होणार म्हणून. बापूंच्या कृपेने तेव्हा हे सगळं अज्ञानात घडत होतं, पण तरीही त्यांनी दरवेळेस ते ऐकलं, दरवेळेस त्याने पुढे यशच दाखवलं. जेव्हा मी सीएची परीक्षा देत होते, माझी सीपीटी झाली होती, माझी आयपीसीसी झाली होती, माझ्या सीए फायनलची वेळ आली होती. आणि सीए फायनलच्या वेळेस असं होतं की त्यावेळेला माझं 2022, पण त्याच्या आधी कोविड झालं होतं. तर कोविड असल्यामुळे आमचे क्लासेस सगळे ऑनलाईन झाले होते, ऑफलाईन क्लासेस बंद झाले होते. त्यामुळे ती एक सवय झाली होती की आजचं लेक्चर राहिलं उद्या जाऊयात, उद्याचं त्याच्या पुढे, असं करत करत ते खूप बॅकलॉग क्रिएट झाला होता. ऍट द एंड असंच झालं होतं की प्रचंड प्रेशर आलं होतं. त्याच्यामध्ये मी माझी एक सीएचा अटेम्प्ट दिला होता नोव्हेंबरमध्ये, पण तो माझा अटेम्प्ट ऍक्च्युली क्लिअर नव्हता झाला. 10 फेब्रुवारी 2022 माझा रिझल्ट आला. त्यावेळेला मी खूप रडले, कारण मी कधी माझ्या पेपरमध्ये फेल हा शब्द बघितला नव्हता. त्यामुळे मला खूप भीती वाटायला लागली. आणि त्याच्यानंतर झालं असं, मला तेव्हा कुठेतरी माहिती होतं की माझा अभ्यास थोडा कमी पडला, पण त्याच्यानंतर माझ्यावरती इतकं मेंटल प्रेशर आलं होतं की मी खूप घाबरायला लागली, मी खूप रडायची, सतत रडायची. म्हणजे इथपर्यंत घाबरायला लागली होती की मी जर वॉशरूम मध्ये आत गेली तर माझी आई बाहेर उभी राहायची आणि आई सतत विचारायची, ठीक आहेस ना, ठीक आहे ना आई, आवाज देत राहायची, आहेस ना, असं करून मी इतक्या लेवलवरती घाबरायला लागली होती. मी रात्री उठून रडायला लागायची. मी अभ्यासही करत होते, बापूला सांगतही होते की माझा अभ्यास करून घे, तो करूनही घेत होता, पण मनामध्ये ती भीती इतकी बसली होती की आता परत फेल झाली तर काय होणार म्हणून. पण जसे जसे माझे पेपर जवळ येत होते, मी घाबरत होती. मी डोळे बंद करायची, बापूला आठवायची. आणि माझा अटेम्प्ट होता मे 2022 मध्ये. मी खरं सांगते, मी जेव्हा डोळे बंद करायची ना, मला एक चित्र दिसायचं. एक माणूस, एक लहान मुलगी त्याचा हात धरून चाललीये. आणि मला अचानक धीर यायचा. मी परत अभ्यासाला लागायचे, परत घाबरायचे, परत तेच व्हायचं. असं माझ्या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये हे सतत होत राहिलेलं माझ्यासोबत. जसे जसे ते दिवस पुढे येत गेले तसं तसं मला दिसायचं ते दोघं जण पुढे चालल्यात, रस्ता मागे आहे, ते पुढे चालल्यात, इतकंच चित्र दिसत राहायचं आणि तोच मला धीर देत होता. मी अभ्यास मनापासून केला होता, माझा अभ्यासही झाला होता, माझे पेपर होते. आणि नेमकी मे असल्यामुळे त्यावेळेला असं झालं होतं की जी माझी बिल्डिंग आहे त्या समोरासमोर अशा 2 बिल्डिंग आहेत आणि मे सीझन असल्यामुळे प्रचंड लग्न होते त्यावेळेला. त्यामुळे असं होत होतं की माझा आजचा पेपर झाला, उद्या मला सुट्टी असायची, माझे 1 दिवसाआड पेपर असायचे. नेमकी त्या दिवसाच्या मध्ये एक तर कोणाची तरी हळद असायची, नाहीतर कोणाचं तरी वरात असायचं, काहीतरी कार्यक्रम असायचा. आणि ते डीजे जे लागायचे ते मधोमध 2 बिल्डिंगच्या मध्ये लागल्यामुळे प्रचंड आवाज असायचा. माझं घर फर्स्ट फ्लोअरला असायचं. त्यामुळे मला सतत आता माझ्या मनात ही भीती झाली होती की मी अभ्यास तर केलाय, पण आता 1 दिवस आधी जर हे सगळं होतंय तर मी काय पेपर लिहिणार. पण त्यावेळेलाही असं झालं की माहित नाही, माझा अभ्यास त्या बापूंनी करून घेतला. मी पेपरही दिले. पेपर झाल्यानंतर असं झालं की माझे पेपर झाले, व्यवस्थित झाले. रिझल्टचा दिवस होता माझ्या 15 जुलै 2022 माझा रिझल्ट होता. 14 जुलै 2022 म्हणजे गुरुवार होता. गुरुवारी आपला त्यावेळेला ऑनलाईन उपासना चालत होत्या. तर गुरुवारची उपासना असल्यामुळे स्वस्तिकक्षेमचा संवाद होता. तर त्यावेळेला मी आणि माझी आई आम्ही दोघी जणी स्वस्तिकक्षेमला बसलो होतो. तर तेव्हा मला एक चित्र दिसलं. ते असं होतं की एक मोठी उंच शिड्या होत्या. त्या शिड्यांच्या वरती एकदम टॉपवरती ती मुलगी आणि तो माणूस तिकडे उभा होता. मला आईचं प्रचंड मोठं रूप दिसलं आणि तिने त्यांच्या हातामध्ये काहीतरी दिलं. तेव्हा मी घाबरली नव्हती किंवा काही, मला माहित नाही, पण मला त्या स्वस्तिकक्षेम मध्ये पूर्ण घाबरले होते. मला माहित नाही, मी रडायला लागले, खूप रडले मी त्या दिवशी. मी आईला सांगितलं, आई मला असं दिसलं. आई म्हणाली, धीर धर, काही नाही, चांगलंच आहे, जे काही आहे ते चांगलंच आहे. दुसऱ्या दिवशी माझा रिझल्ट होता आणि नेहमी असं व्हायचं की रिझल्ट हा दुपारी लागायचा, पण त्यावेळेला नेमकी रिझल्ट सकाळी 8 वाजता लागला. माझ्या मैत्रिणीने मला कॉल केला की अगं रिझल्ट लागलाय. मला असं झालं की
मला नाही बघायचं, म्हणजे मला आईने सांगितलं नको बघू, माझी कामं उरकू दे मग बघ, नाही तर माहित नाही काय होणार, तू दिवसभर रडत बसणार. आणि आम्हाला खरंच अपेक्षा ह्या कारणाने नव्हती, कारण इतका गोंधळ झाला होता की कायच अभ्यास झाला असणार आणि काय मी पेपर लिहिले असणार. आणि मी परत तसंच उठले, आमच्या घरातल्या देव्हाऱ्यासमोर बसले आणि मी माझा जप करत बसले. माझ्या मैत्रिणीला मी सांगितलं माझ्यात हिंमत नाहीये रिझल्ट बघायची, तूच बघ आणि तू मला सांग. मी जप करतच होते, तिने मला कॉल केला की मला तू सीए झाली आहेस म्हणून. म्हणजे इतका प्रचंड आनंद, इतकं त्या आणि तेव्हा असं वाटायचं, मी घाबरलेही या कारणाने होते कारण कोविड असल्यामुळे माझ्या बाबांचं कन्स्ट्रक्शन बंद झालं होतं, फायनान्शियल प्रॉब्लेम सुरू होते आणि मी कधी फेलियर बघितलेलं नव्हतं. हे सगळ्या कारणांनी माझ्यावरती इतकं प्रेशर आलं होतं की मी सतत रडायचे की आता नाही झालं तर मी काय करणार, मग मी काय करणार. पण त्या देवाने ह्या सगळ्यातून आम्हाला बाहेर काढलं, मला चांगल्या मार्कांनीही पास केलं आणि ते सीएचं डिग्री हा त्याचा आशीर्वाद आहे जो त्याने मला दिलेला आहे. मेहनतही त्यानेच करून घेतली आणि फळही त्यानेच दिलेलं आहे. हरिओम श्रीराम.